वरती या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। तर आयोजकांना विनंती करतो आकाश म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करायचा। वसारगावचे दमदार आयोजक 2 दिवसामध्ये बाईक ज्यांनी पुरस्कृत केली गेली स्पर्धेमध्ये ते आमचे परम मित्र आपण बघू शकाल। आकाश म्हात्रे यांचा शुभ सन्मान हेमंत यांच्या माध्यमातून केला जाईल। माईची उबदार शाल या स्पर्धेची आठवण म्हणून आकर्षक मोमेंटो दिला जातोय। तदनंतर स्वप्नील भाग्यवंत याचा सुद्धा शुभ सन्मान। तदनंतर भूषण भोईर यांचा शुभ सन्मान स्वप्नील भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते केला जाईल। भूषण भोईर यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय। तर बोलू या मॅचकडे। मॅच अतिशय महत्त्वाची आहे। क्वार्टर फायनलची लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। 3 षटकांची मॅच। मांगरुल बनाम चिंचवली। टॉस जिंकला टीम मांगरुलनं प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारलाय। आमंत्रित केले फलंदाजीसाठी गावदेवी चिंचवली टीमला। या स्पर्धेचे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण सातत्यानं 2 दिवसामध्ये पाहत आलो। जय कालेश्वर क्रिकेट संघ आंबे, मोरिया ग्रुप आंबे आणि 40+ आंबे। त्यानंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आधारस्तंभ उदयजी पवार साहेब, कुमार नैतिक भाग्यवंत हे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि यांच्या माध्यमातून हा श्रीमंगल चषक भरवला गेलाय। तर चला मॅचला होतीये सुरुवात। गोलंदाजी मार्कवरती साहिल आलाय। चला जास्त वेळ करू नका, लगेचच मॅचला करायची आहे सुरुवात। सलामीची जोडी सचिन भंडारे आणि हरेश म्हात्रे। चला टीम मांगरुल जास्त वेळ घेऊ नका। यावेळेस पहिलाच बॉल, जबरदस्त फटका। शॉट लॉंग ऑनला फिल्डर मनोज तैनात होता। या बॉलवरती एकही रन येत नाहीये, डॉट बॉल आलाय। पहिला चेंडू सुरेख फेकला साहिलना। चांगली सुरुवात केली आहे टीम मांगरुल साठी। इथे बॉल हवेमध्ये, झेलची संधी। राकेश पाटील येते झेल खाली, टिपलाय झेल, संपलाय सचिन भंडारीचा खेळ। मनोज कुंभारकरला आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला। यावेळेस चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, खुलवट टप्प्याचा बॉल इथे डिलिव्हर्ड केला। आपण बघू शकाल साहिल पाटीलला आपण पाहतोय, चांगला चेंडू फेकलाय। यावेळेस चांगला फटका, घुटना टेक, तमाशा देख। बॉल हवेमध्ये, डीप मधनं शक्ती आलाय। बॉलची अडवणूक केली जाते। या बॉलवरती येत आहे 2 धावफलक 2 ने पुढे सरकलाय। आपण बघू शकाल 3 आकड्यावरती।
याच दरम्यान आपण बघू शकाल धावफलकावर टोटल दोन धावा धावफलकावरती आणि याच दरम्यान आमचे मान्यवर बाळाराम भाग्यवंत यांचं शुभागमन या व्यासपीठावरती आपलं श्री मलिंगड चषकामध्ये सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका सजवलाय. एकदा या बॉलवरती येते संत आणि सावध सुरुवात आपण बघू शकाल टीम चिंचवलीची. धावफलकावरती टोटल 3. तर याच दरम्यान आपण बघू शकाल रमाकांत पाटील यांचं शुभागमन या व्यासपीठावरती. पुन्हा एकदा बॉल हवेत. शॉर्ट गलीमध्ये फिल्डर तैनात. टिपलाय जेल. अजून एकदा का हरेशला परतावा लागेल. हरेश बॅक टू पॅव्हिलियन. ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल फक्त आणि फक्त 3. 2 गडी बाद 3 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा अप्रतिम आहे. श्री मलंगड चषक 2025 श्री मलंगड ट्रॉफी आपण पाहतोय आंबेच्या माध्यमातून आयोजित केली गेली आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ आपण पाहतोय सन्माननीय उदय पवार साहेब आणि कुमार नैतिक भाग्यवंत. सेकंडवरती मनोज या गोलंदाजी मार्कवरती सुद्धा मनोज आलाय. मांगरुळ टीमचा एक जबरदस्त अष्टपैलू ऑलराऊंडर आपण पाहतो. अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळेस बॉल पॅडवरती आलाय. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. यावेळेस पुल केलाय. बॉल हवेमध्ये. जवळपास फिल्डर कोणच नाहीये. या बॉलवरती येईल सिंगल. चांगली गोलंदाजी होती. पूर्णपणे दडपण प्रेशर चिंचवली टीमवरती आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या फक्त साहिलनं 3. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 धावा येत आहेत. कोलबा टप्प्याचा बॉल खोदून काढला. आउटफील्ड फास्ट आहे. गोलीच्या वेगानं बॉल बाउंड्री रेषेलगत इथे अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि असतील. अगदी बाउंड्रीवरती पाय साहिलचा लँड झाला आणि या बॉलवरती चौकार आलाय. जबरदस्त फटका मनोजनं लगावलाय. मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख केला साहिल पाटीलनं. इथे चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा वेगानं बेट केलाय. वेगानं इम्प्रेस केलाय मनोज पाटीलनं. डॉट बॉल आलाय.
यावेळेस फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेनं फटका सजवला. गॅप शॉट सिलेक्शन. इथना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार फटका मनोज कुंभारकरच्या माध्यमातून. आणि ज्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला तिथे झाडावरची प्रेक्षक आपण बघू शकाल. सामन्याला एन्जॉय करत असताना हा प्रेक्षक आपण पाहतोय. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका सरळ रेषेमध्ये स्टेट ड्राईव्ह आपण मनोजच्या बॅटमधून पाहिला आणि चौकार आला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धापलकावरती टोटल 13. तिसऱ्या षटकामध्ये चेतन पाटील येत आहेत. सेकंडवरती आशिष म्हात्रे, भरपूर वर्षाचा असलेला अनुभव. यावेळेस चांगला स्ट्रोक विकेटच्या मागे स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका सजवला डीप मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दाखवलाय आणि चित्त्याच्या चपळाईनं या 2 धावा कंप्लीट केल्यात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. चिंचवली संघ सातत्यानं आपण पाहिला तर रनिंग बिटवीन द विकेटसाठी ओळखला जातोय. सिंगलचा रूपांतर 2 मध्ये सातत्यानं ते करत असतात. यावेळेस चांगला बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न, 2 फिल्डरकडनं झाली आहे मिस्टेक. येते या बॉलवरती सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल 16 या आकड्यावरती. यावेळेस उडवलाय बॉल हवेमध्ये. बॉल बराच काल हवेत. जेलची संधी टिपलाय. जेल संपलाय. मनोजचा खेळ. अजून एक धक्का. प्रथमेश म्हात्रेला आपण बघू शकाल. गोलंदाजी मार्कवरती चेतन सुद्धा चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. इथे चांगला बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड. अजून एक धक्का टीम गावदेवी 11 चिंचवलीला. समीर भंडारीकडनं अपेक्षा असतील टीमला. आणि इथे पहिला चेंडू खेळत असताना बिग हिट करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी होती. आपण बघू शकाल चेतन पाटील प्रत्येकी गोलंदाजानं चांगलं कामगिरी केली या मॅच मध्ये. इथे चांगला फटका. मनोज तिथे डीप मध्ये तैनात. इथे डायरेक्ट हिट नाहीये. एकदा या बॉलवरती कंप्लीट केली जाते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 17 आणि जिंकण्यासाठी गरज आहे मांगरोळ टीमला 18 धावेची. धन्यवाद.
शकाल उपस्थित मान्यवर खरडगावचे रमाकांत पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते केला जाईल। मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आकर्षक ट्रॉफी दिली जाईल। श्री मलंगट चषक ही स्पर्धा आपण पाहतोय। स्पर्धेमध्ये आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ प्रत्येकी संघाने दाखवलाय। तर स्क्रीनवरती आपण बघू शकाल रमाकांत पाटील यांचा शुभ सन्मान महेश भाग्यवंत याच्या शुभ हस्ते केला जातोय। अप्रतिम लाईव्ह प्रक्षेपण आपण बघू शकाल ओम साई एमटीसीच्या माध्यमातून पूर्ण जगभरामध्ये दाखवले जाते। तदनंतर योगेश भाग्यवंत यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल। तर पुन्हा एकदा विनंती करतोय महेश भाग्यवंत यांना आपल्या शुभ हस्ते, योगेश भाग्यवंत माजी सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायतीचे, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल। तर चला कॅमेरामॅन सन्मान कव्हर करायचा आहे। महेश भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते आपण बघू शकाल योगेश भाग्यवंत यांचा शुभ सन्मान। सर्व मान्यवरांचे आभार, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला। जिंकण्यासाठी मंगरुळ टीमला बनवायचे 18। चला सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे। चला फास्ट केला प्लीज। चला सलामीची जोडी या आपण लगेच दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये। काल आणि आजच्या दिवसामध्ये भरपूर सारे मान्यवर आपण या स्पर्धेसाठी भेट देण्या पाहिले, सर्वांचं आभार व्यक्त करतो। या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम स्पर्धा श्री मलंगट ट्रॉफी 2025। स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण हर्षद मुसलेला पाहतोय। स्कोररची भूमिका सकाळपासून त्याच्या माध्यमातून पार पाहिली आणि दुसरा स्कोरर आपण सकाळपासून पाहतोय यश म्हात्रे असेल मॅन फ्रॉम खरड। तदनंतर एमटीसीचे आपण स्वतः ओनर पाहतोय सागर फराट। पहिला चेंडू गेम ऑन, लेट्स प्ले। पहिलाच बॉल पॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, आलाय डॉट बॉल। सतरा चेंडू 18 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी टीम मंगरुळला। इथे बॉल उडवलाय, जबरदस्त दमदार हिट एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। एक दमदार फलंदाज आहे मुकेश वरती हल्ला चढवलाय। यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग लॉंग बिग वे, मनगडी ताकदीचा वापर, चेंडूने केलाय हवाई सफर, 6 धावा, षटकार। सर्वात लांबवरचा षटकार आपण पाहिला, स्लॉग हिटर आहे, हार्ड हिटर आपण म्हणू शकाल। मनोजला खूप चांगली फलंदाजी टीम मंगरुळसाठी सातत्याने तो करत असतो। धापलकावरती टोटल 10। यावेळेस चांगला स्ट्रोक, पॉलिंग स्वीप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार।
टोटल 14. मॅचचं समीकरण पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय. बॅट्समन मनोज पाटील ना आता जिंकण्यासाठी 4 धाब्याची गरज आहे. ह्यावेळेस शेवटच्या मोमेंटला स्ट्रोक चेंज केला आणि इथे आलाय डॉट बॉल. आता जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 4 धाब्याची गरज. यावेळेस चांगला फटका बॉल हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझनला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि डीजे मास्टरच्या माध्यमातून टिपलाय जेल. सामना फिनिश. साठी यायचंय टीम नेवाली आणि मंगरुळ टीमचा कॅप्टन. तर अपकमिंग स्पर्धा आपण पाहतोय श्री संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश जोतातील नाईट क्रिकेट सामने आमदार चषक आयोजित केला गेला. दिनांक 8, 9, 10, 11 फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा भरवली गेली आहे. स्पर्धेचे ठिकाण आहे स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले मैदान खानाव आणि या स्पर्धेमध्ये प्रवेश फी असेल